तर पण लास्ट लेक्चरला जे आपलं यूज हा जो काय पॉईंट आहे तो हा पॉईंट चालू होता आपला. त्याच्यामध्ये यूज या पॉईंटमध्ये सब पॉईंट होता तो म्हणजे नोटबुक कम्प्युटर्स. आता नोटबुक कम्प्युटर्समधलं आपण आपलं चार्जर, मॉनिटर्स, प्रोसेसर या सगळ्या गोष्टी शिकवून झालेल्या होत्या. आपण लास्ट लेक्चरला हार्ड डिस्क हा पॉईंट चालू होता आपला. ओके. सो आता इथून आपण स्टार्ट करूया लेक्चरला. तर हार्ड डिस्कबद्दल तुम्हाला माहिती असेल हार्ड डिस्क काय असतं. ओके. तर त्यांनी तिथे एक्सप्लेनेशन काय दिलं आहे बघा. हार्ड डिस्क इज अ फिजिकल डिव्हाइस. ओके. तो फिजिकल डिव्हाइस असतो. आता हार्ड डिस्कचा यूज कशासाठी केला जातो, तर डेटा स्टोअर करण्यासाठी तुम्ही यूज करता हार्ड डिस्कचा. ओके. तुम्हाला एक स्पेसिफिक स्टोरेज मिळतं त्याच्यामध्ये आणि ते स्टोरेज काय करता तुम्ही यूज करता तुमचा डेटा स्टोअर करण्यासाठी. पण काय हार्ड डिस्क कशी असते इनबिल्ट असते तुमच्या सीपीयू मध्ये कशी असते इनबिल्ट असते. मग त्याच्यामुळे काय होतं सीपीयू ज्यावेळेस प्रोसेस करतं त्यावेळेस काय असतं हार्ड डिस्कवरचा जो डेटा आहे त्याला प्रोसेस करण्यासाठी पण काय असतं लॉट्स ऑफ पॉवर रिक्वायर्ड असते. म्हणजे काय जास्त पॉवरची गरज असते. ओके. का आता गरज काय असते कारण कशी असते हार्ड डिस्कचा जो डेटा असतो किंवा हार्ड डिस्क काय असते रोटेशनल कायम फिरत असते. हे बघा हार्ड डिस्क मिनिंग कन्झ्युम्स लॉट्स ऑफ एनर्जी. म्हणजे काय हार्ड डिस्क कशी असते कायम फिरत असते आणि त्याच्यामुळे काय असते त्याला एनर्जी रिक्वायरमेंट असते किंवा इलेक्ट्रिकल एनर्जीची गरज असते. ओके. सो त्या हार्ड डिस्कच्या ऐवजी तुम्ही SSD जर यूज केलात म्हणजे सॉलिड स्टेट ड्राईव्ह जर यूज केलात तर काय असतं त्याच्यासाठी लेस एनर्जी लागू शकते किंवा तुम्ही एनर्जीचं जे तुम्ही एनर्जी वाचवू शकता. ओके. मग हार्ड डिस्कसाठी त्यांनी थोडंसं एक दुसरा ऑप्शन त्यांनी दिला आहे SSD सॉलिड स्टेट ड्रायव्हर्स जे असतात. म्हणजेच काय तुम्ही जर ड्रायव्हर्स इन्स्टॉल केला तर ऑटोमॅटिकली तुम्हाला त्याच्यामध्ये स्टोरेज मिळतं. ओके. सो हा त्याच्यामागे मेन त्यांचा हेतू होता की पॉवर कन्झम्पशन लो असावं. ओके. आणि एन्व्हायरमेंटल ज्या दुसऱ्या कंडिशन्स आहेत त्या सॅटिस्फाय झाल्या पाहिजेत. तर हा झाला पॉईंट हार्ड डिस्कचा. हार्ड डिस्कच्या नंतर त्याने सेकंड त्यातला पॉईंट दिला तो म्हणजे पेरिफेरल डिव्हाइसेस. ओके. आता पेरिफेरल डिव्हाइसमध्ये त्यांनी काय सांगितलंय अनप्लग द पेरिफेरल डिव्हाइस ॲज दे कन्झ्युम पॉवर इवन वेन नॉट इन यूज. पेरिफेरल डिव्हाइसेस म्हणजे काय फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो चार्जर तुमचा जो चार्जर आहे तो कसा असतो तुम्ही बघा कधी कधी प्लगला तिथे लावून ठेवता. लावून ठेवल्यामुळे काय होतं जो इलेक्ट्रिसिटीचा फ्लो असतो त्याच्यामध्ये कंटिन्यू राहतो. जरी तुम्ही बटन ऑफ केलं नसेल तरी इलेक्ट्रिसिटीचा फ्लो त्याच्यामध्ये कंटिन्यू राहतो. त्याच्यामुळे काय होतं तुमचं एनर्जी कन्झम्पशन वाढतं. म्हणजे असे जे पेरिफेरल डिव्हाइसेस आहेत ते तुम्ही काय केले पाहिजे यूज नाही केले पाहिजेत जास्त किंवा ज्यावेळेस यूजमध्ये नसतील त्यावेळेस ते बाजूला ठेवले पाहिजेत. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे त्याच्यामध्ये पॉवर मोड्स. जे नोटबुक असतात किंवा जे कम्प्युटर्स असतात त्याच्यामध्ये 2 पॉवर मोड्स असतात. एक असतो स्टँड बाय मोड आणि एक असतो हायबरनेट मोड. स्टँड बाय मोडमध्ये काय असतं बघा दिस मोड रिटेन्स द स्टेट ऑफ सिस्टम वेअर ॲज इंटरनल डिव्हाइस अँड ऑप्शनल ड्रायव्हर्स आर पॉवर्ड ऑफ. ओके. जे तुमचे स्टँड बाय मोडला आहे तुमच्या कम्प्युटर म्हणजे काय असतं बघा तुम्ही ज्यावेळेस स्टँड बाय मोडला टाकता कम्प्युटर तुमचा त्यावेळेस काय असतं कम्प्युटरचा जो डिस्प्ले आहे तो पूर्ण ऑफ केला जातो किंवा ऑफ होतो. आणि जर तुम्ही कुठली कीबोर्डवरची कुठली दुसरी जी की असते ती जर प्रेस केलात तर काय होतं तुमचा मोड पुन्हा किंवा तुमचा जो स्टँड बाय मोड असतो तो ऑटोमॅटिकली ऑफ होतो आणि तुम्हाला जे डिस्प्लेवर जे काय तुम्ही फाईल्स ओपन केला तर ते डिस्प्ले चालू होतात. म्हणजे काय स्टँड बाय मोडमध्ये काय असते तुम्ही जर चालू कंडिशनमध्ये डिस्प्ले ठेवला तर डिस्प्लेला जास्त एनर्जी लागते किंवा जास्त इलेक्ट्रिसिटी लागते. मग तुम्हाला ज्यावेळेस गरज नसेल त्यावेळेस तुम्ही जर स्टँड बाय मोडला ठेवलात ओके तर जे तुमचे इंटरनल डिव्हाइसेस आहेत त्याला फक्त थोडीशी जी एनर्जी लागते किंवा इलेक्ट्रिसिटी लागते तेवढीच लागेल. जो डिस्प्लेला लागणारी एनर्जी आहे किंवा प्रोसेसरला लागणारी जी इलेक्ट्रिसिटीची रिक्वायरमेंट आहे त्या कशा होतील कमी होतील. ओके. त्याच्यानंतर आहे हायबरनेट मोड. हायबरनेट मोड म्हणजे काय असतं कम्प्लिटली तुम्ही शटडाऊन करता. ज्यावेळेस तुम्हाला गरज नसेल त्यावेळेस त्याचा प्रोसेसरचं वर्किंग सीपीयूचं वर्किंग कम्प्लिटली शटडाऊन करून टाकायचं. ओके. थोडंसं स्टँड बाय मोडपेक्षा जर तुम्ही शटडाऊन केला तर ह्या मोडला थोडासा जास्त वेळ घेतो शटडाऊन होण्यासाठी पीसी. ओके. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे तो म्हणजे डेस्कटॉप कम्प्युटर्स. काय सांगितले बघा डेस्कटॉप कम्प्युटर्स आर फिक्स्ड मशीन ॲट अ सिंगल लोकेशन.
डेस्कटॉप कम्प्युटर काय असतात, एका सिंगल लोकेशनला फिक्स केलेले मशीन्स असतात. त्याला काय म्हणतात, डेस्कटॉप कम्प्युटर म्हणतात. ओके. वी कॅन यूज फॉलोइंग स्ट्रॅटेजीज टू रिड्यूस पॉवर कन्झम्पशन इन डेस्कटॉप कम्प्युटर्स. आपल्याला जे खाली इथे स्ट्रॅटेजीज दिल्यात त्या आपण अप्लाय करू शकतो, की डेस्कटॉप कम्प्युटरचं जे पॉवर कन्झम्पशन आहे ते लो करण्यासाठी आपण काय करू शकतो, त्या स्ट्रॅटेजीज अप्लाय करू शकतो. ओके. काय आहेत स्ट्रॅटेजीज बघा त्या. CRT monitors in these machines can be replaced by LCD or LED as CRT consumes lot of power. Okay. तुमच्याकडे ज्या CRT मॉनिटर्स असतात तुमचे जे जुने मॉनिटर्स आहेत CRTचे, ओके, ते मॉनिटर्स रिप्लेस करून तुम्ही काय करायचं, लेटेस्ट LCD डिस्प्ले येतात. ओके, ते LCD डिस्प्ले इन्स्टॉल करा, जेणेकरून तुमच्या मॉनिटरला काय लागेल, कमी पॉवर कन्झ्युम करेल. कारण LCD डिस्प्ले कमी पॉवर कन्झ्युम करतात ॲज कम्पेअर्ड टू CRT डिस्प्लेस. ओके. सो असं त्यांनी एक स्ट्रॅटर्जी दिली तुमचं पॉवर कन्झम्पशन कमी करण्यासाठी डेस्कटॉपचं. सेकंड त्यांनी स्ट्रॅटर्जी काय दिली बघा, स्टॉप बॅकग्राऊंड प्रोसेसेस अँड अदर ॲप्लिकेशन्स वेन नॉट इन यूज. आपण काय करतो, एकाच वेळेस बघा, आता इथे पण बघा, एकाच वेळेस बघा, इथे फाईल्स ओपन आहेत, त्याच्यानंतर दुसरा मोबिझेल जे PDF जे ओपनिंगसाठी ॲप्लिकेशन वापरतो ते आहे, त्यावेळेस झूम ॲप्लिकेशन्स 2 कमांड चालू आहेत. मग अशा वेळेस ज्यावेळेस तुम्हाला यूज नाही आहे, तुमच्या जे बॅकग्राऊंड ॲप्लिकेशन्स तुम्ही ओपन केलात किंवा जे सॉफ्टवेअर ओपन केलात ते यूजमध्ये नसतील, तर त्या बॅकग्राऊंडचे ॲप्लिकेशन क्लिअर करत जा. कारण कसं आहे, बॅकग्राऊंडचे ॲप्लिकेशन जर चालू राहिले तर ते काय करतं, प्रोसेसिंगमध्ये असतात. ओके. मग तो लोड प्रोसेसरवर येतो आणि जेवढा लोड प्रोसेसरवर जास्त येईल तेवढंच एनर्जी कन्झम्पशन पण जास्त होतं. ओके. सो बॅकग्राऊंडच्या प्रोसेस ज्या काय ते स्टॉप करा. नंतर त्यांनी काय सांगितलं बघा, रन द प्रोसेसर ॲट लोअर फ्रिक्वेन्सी. ओके, मी तुम्हाला सांगितलं तसंच, जर जो प्रोसेसर तुम्हाला लोड असतो तो काय करा, तुम्ही कमी करा. इट मीन्स वॉट, तुम्ही लोअर फ्रिक्वेन्सीवर तुमच्या प्रोसेसरला चालवा. ओके. नेक्स्ट पॉईंट त्यांनी काय सांगितलं बघा, हार्ड डिस्क शुड बी यूज्ड ओनली वेन रिक्वायर्ड. ज्यावेळेस हार्ड डिस्कची गरज नसेल, एक्सटर्नल तुम्हाला स्टोरेजची गरज नसेल, ओके, तर त्यावेळेस तुम्ही हार्ड डिस्कचा यूज करू नका. ज्यावेळेस तुम्हाला खरंच डेटा स्टोअर करण्याची गरज आहे किंवा तुमच्या पीसीला काय प्रॉब्लेम आला आहे, तर एक्सटर्नल स्टोरेज तुम्ही यूज करा. ओके, असं त्यांनी सांगितलंय. हार्ड डिस्क स्पिनिंग कन्झ्युम्स लॉट ऑफ एनर्जी. जी हार्ड डिस्क ज्यावेळेस स्पिन होते त्यावेळेस काय होते, जास्त एनर्जीची गरज लागते. ओके. सो डिफ्रामेंट हार्ड डिस्क विच लेसन्स द स्पिन ऑफ हार्ड डिस्क. ओके, म्हणजे काय, ज्या हार्ड डिस्क असतात ते एनर्जी कन्झम्पशन त्याचं लो करायचं असेल तर तुम्ही काय करा, तुम्हाला ज्यावेळेस गरज असेल हार्ड डिस्कची त्यावेळेस फक्त तुम्ही हार्ड डिस्क यूज करा. ओके. त्याच्यानंतरच्या पॉईंटमध्ये त्यांनी काय सांगितलं बघा, अवॉइड हॅव्हिंग डेस्कटॉप स्विचेस ऑन ऑल द टाईम. म्हणजे काय, तुमचा जो डेस्कटॉप आहे तो तुम्ही दिवसभर चालू ठेवू नका. ज्यावेळेस तुम्ही वापरायचा असेल त्याच वेळेस तुम्ही फक्त तो स्विच ऑन ठेवायचा. म्हणजेच काय, तुमचा डेस्कटॉप ज्यावेळेस यूजमध्ये नसेल त्यावेळेस तो स्विच ऑन ठेवण्याला अवॉइड करा. म्हणजे तो स्विच ऑन ठेवू नका, जेणेकरून एनर्जी कन्झम्पशन लो होऊन जाईल. ओके. त्याच्यानंतर हे लॅनचं एक त्याने दिलंय फॉर रिमोट डिव्हाइसेस. ठीक आहे, रिमोट वेकअप डिव्हाइसेस. ओके. NIC वेकअप. ओके, हे काही एवढं इम्पॉर्टंट नाही आहे. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आहे तुमचं सर्व्हर्स. सर्व्हरमध्ये त्यांनी काय सांगितलं बघा, सर्व्हर कम्प्युटर्स प्रोव्हाइड सर्व्हिस टू अदर कम्प्युटर्स. सर्व्हरचं काम काय असतं, ज्या तुमच्याकडे समजा 10 कम्प्युटर्स आहेत, तर 10 कम्प्युटर्सना हँडल करण्यासाठी एक मेन कम्प्युटरची गरज असते. त्या मेन कम्प्युटरला आपण काय बोलतो, सर्व्हर असं बोलतो. ओके. सर्व्हर काय करतं, त्याच्या अंडर असणारे जे 10 कम्प्युटर्स आहेत त्यांना सर्व्हिस प्रोव्हाइड करण्याचं काम करतं. ओके. सर्व्हिस कशा थ्रू प्रोव्हाइड केली जाते, तर नेटवर्क थ्रू प्रोव्हाइड केली जाते. ओके. मग त्याच्यामध्ये काय दिलं बघा त्यांनी, फाईल सर्व्हर्स, वेब सर्व्हर्स, डेटाबेस सर्व्हर्स आर ऑल सर्व्हर कम्प्युटर्स विथ पॉवरफुल CPU अँड लार्ज अमाऊंट ऑफ मेमरी. ओके. फाईल स्टोअर करण्यासाठी असलेले फाईल सर्व्हर्स असतात. तुमच्याकडे वेबचा जो डेटा असतो तो स्टोअर करण्यासाठी वेब सर्व्हर्स असतात. तुमच्याकडे ॲक्च्युअल जो डेटा असतो तुमच्या कम्प्युटरमध्ये, मग तुमचे इमेजेस असतील, व्हिडिओज असतील, असा जो सगळ्या फॉर्मॅटचा डेटा असतो तो स्टोअर करण्यासाठी वेगळा डेटाबेस सर्व्हर यूज केले जातात. हे सर्व सर्व्हर्सला काय असतो, जो CPU असतो तो कसा असतो, स्ट्रॉंग असतो. ओके. आणि तो स्ट्रॉंग CPUला जर प्रोसेस करायचा असेल तर त्याला काय लागते, जास्त एनर्जीची गरज लागते.
किंवा जास्त मेमरीची गरजही लागते. ओके. त्याच्यानंतरच्या पॉईंटमध्ये त्याने काय सांगितलं बघा, सर्व्हर कम्प्युटर्स कंझ्युम लार्ज अमाऊंट ऑफ पॉवर ॲज दे आर कंटिन्युअसली इन पॉवर ऑन मोड. सर्व्हर कसे असतात, सर्व्हर कायम चालू ठेवायला लागतो. सर्व्हर जर बंद केला तर तुमच्या त्या सर्व्हरच्या अंडर जे काही खालच्या मशीन्स असतात त्याच्या अंडरच्या, त्याही कशा होतात, काम करत नाहीत किंवा त्याचं जी इफिशियन्सी ती कमी होते. ओके. मग त्याच्यामुळे काय असतं, सर्व्हर हा तुम्हाला 24 तास चालू ठेवणं गरजेचं असतं. जितका वेळ काम आहे तितका वेळ ते सर्व्हर चालू ठेवायला पाहिजे. मग अशामुळे काय होतं, की सर्व्हर काय करतं, लार्ज अमाऊंट ऑफ पॉवर कंझ्युम करतं. कारण काय असतं, कायम तो पॉवर ऑन मोडमध्ये असतो. ओके. मग काय आहे, मग तशी जर एनर्जी कन्झम्पशन लो करायचं असेल तर त्याला सर्व्हरचं जे हिटिंग आहे ते तुम्हाला थांबवणं गरजेचं असतं. सर्व्हर जितका जास्त हीट होईल तितकी जास्त एनर्जी त्याला जास्त लागणार आहे. ओके. म्हणून त्यांनी काय दिलंय, बेटर कूलिंग मशीन्स आर रिक्वायर्ड टू सेव्ह पॉवर ॲज दे जनरेट लार्ज अमाऊंट ऑफ हीट. ओके. जर तुमच्याकडे तुमची कूलिंग सिस्टम चांगली असेल तर सर्व्हर काय कसं आहे, इफिशियंटली वर्क करेल. आणि इफिशियंटली वर्क करतो याचा अर्थ काय होईल, तो लो पॉवर कन्झम्पशन असेल त्या सर्व्हरचं. म्हणजे नेक्स्ट तुमचा पॉईंट आहे तो म्हणजे मोबाईल डिव्हायसेस. मोबाईल डिव्हायसेसमध्ये त्यांनी काय सांगितले बघा, ऑल मोबाईल डिव्हायसेस लाईक PDs, मोबाईल फोन्स यूज रिचार्जेबल बॅटरी चार्ज बाय एक्सटर्नल चार्जेस. म्हणजे काय, मोबाईल फोनमध्ये काय असते, एक बॅटरी असते. की ते कुठली बॅटरी, लिथियम आयन असेल, दुसरी कुठली बॅटरी असेल. मग त्या बॅटरीज काय असतात, रिचार्जेबल असतात. म्हणजे तुम्ही ते ड्युरेबल पण असतात, रिचार्जेबल असतात. म्हणजे तुम्ही त्यांना सारखं सारखं रिचार्ज करू शकता. ओके. मग त्याच्यासाठी काय लागतं, त्याच्यासाठी तुम्ही काय करता, चार्जरचा यूज करता एक्सटर्नल. जे एक्सटर्नल चार्जर्स काय करतात, त्या बॅटरीला चार्ज करण्याचं काम करतात. मग अशा वेळेस पण काय होतं, ज्यावेळेस तुम्हाला गरज नसेल, ओके, त्यावेळेस ते चार्जर्स काय करत जा, अनप्लग करत जा. म्हणजे काय, बोर्डमधून बाजूला काढून ठेवत जा. ओके. जेणेकरून पॉवर कन्झम्पशन कसं होईल, लो होईल. त्याच्यानंतर जे 5th पॉईंट त्यांनी सांगितलं तो आहे स्पेशलाइज्ड डिव्हायसेस. स्पेशलाइज्ड डिव्हायसेस त्यांनी काय सांगितले, स्पेशलाइज्ड डिव्हायसेस लाईक सेटअप बॉक्स. आता नवीन जे तुमच्याकडे जे केबलचं कनेक्शन असतं ते काय करतात, सेटअप बॉक्स फिक्स करतात. किंवा तुमच्याकडे समजा प्ले स्टेशन आहे, म्हणजे काय, तुम्हाला समजा गेम खेळण्यामध्ये खूप इंटरेस्ट असतात. मग अशा लोकांकडे काय असतात, प्ले स्टेशन कनेक्ट करतात त्या डेस्कटॉपला त्यांच्या. मग ते प्ले स्टेशन असतील किंवा एक्सरे मशीन्स असतील, CT स्कॅनर्स असतील, तर ते काय असतात, खूप एनर्जी कन्झ्युम करतात. मग ज्यावेळेस तुमच्या प्ले स्टेशनवर तुम्ही गेम खेळत नसाल, तुमचं TV ऑपरेट किंवा चालू नसेल, अशा वेळेस तुमचा सेटअप बॉक्स बंद करत जा. ज्यावेळेस तुम्ही गेम खेळत नसाल त्यावेळेस तुमचे प्ले स्टेशन डिस्कनेक्ट करून ठेवत जा. एक्सरे मशीन्स किंवा CT स्कॅनर ज्यावेळेस तुम्ही यूजमध्ये नसाल तर त्यावेळेस काय, ते जे डिव्हायसेस आहेत ते कसे अनप्लग करून ठेवत जा. जेणेकरून त्याचं एनर्जी कन्झम्पशन कसं होईल, लो होऊन जाईल. ओके. हे होते सगळे यूज पॉईंटमधले सब पॉईंट्स. ओके. त्याच्यानंतरचा जो पॉईंट आहे आपला सिलेबस पॉईंट आहे तो आहे रियूज, रिसायकल अँड डिस्पोज. त्याने रियूजमध्ये काय दिलं आहे बघा, रियूज मध्ये पहिला पॉईंट त्याने दिला आहे, ई वेस्ट इज अ बिग थ्रेट टू एन्व्हायरमेंट ॲज इट कंटेन्स टॉक्झिक केमिकल्स अँड लीड्स टू लँडफिल्स. म्हणजे काय त्यांनी सांगितलंय, रियूजमध्ये काय त्याने दिलंय, ई वेस्ट हा जो काय पॉईंट आहे त्याच्यामध्ये काय असतात, किंवा ई वेस्टमध्ये काय असतं, खूप जास्त अमाऊंटमध्ये काय असतात, एन्व्हायरमेंट थ्रेट्स असतात. म्हणजेच काय, टॉक्झिक केमिकल्स असतात किंवा लेड्स तुम्ही बोलू शकता. जे लेड्स जमिनीमध्ये पुरले जातात किंवा जमिनीवर टाकले जातात. ओके. मग इट कॅन बी रिड्यूस बाय इन्क्रीजिंग लाईफ स्पॅन ऑफ डिव्हायसेस. जर तुम्हाला ई वेस्ट कमी करायचं असेल तर ई वेस्टचं जे प्रोडक्शन आहे ते कसं कमी होऊ शकतं, किंवा ई वेस्टचं जे ई वेस्ट जे जनरेट होत आहेत ते तुम्ही कसे कमी करू शकता. तर तुमचे जे डिव्हायसेस आहेत, पेरिफेरल डिव्हाइस असेल, तर तुमचे जे ॲक्च्युअल तुम्ही यूज करणारे डिव्हायसेस आहेत त्या डिव्हाइसचा लाईफस्पॅन जर वाढवला तर जे मॅक्झिमम ई वेस्ट आहे ते तुम्ही कसं करू शकता, कमी करू शकता. मग त्याच्यामध्ये कसं असतं, समजा कम्प्युटर असेल,
काय काय लोक काय करतात, 1-2 वर्ष झाला की कम्प्युटर खराब झाला की तो काय करतात, फेकून देतात किंवा तो बाजूला काढून ठेवतात. मग अशा वेळेस काय होतं, ई वेस्ट वाढतं. कम्प्युटरमध्ये सगळे असणारे कम्प्युटर, ते कम्प्युटर कसे होतात, खराब होत जातात. मग ते ऑटोमॅटिकली काय करतात, फेकून देतात. मग त्याच्यामुळे कसं होतं, ई वेस्ट वाढत चाललंय. ओके, मग तुम्ही काय करायचं, कम्प्युटर समजा खराब झाला, एखाद्या वेळेस डिस्प्ले खराब झाला, तर डिस्प्ले चेंज करून तोच कम्प्युटर यूज करायचा. ओके, म्हणजे काय करा, रियूज करा सिस्टम्सना तुमच्या, जेणेकरून ई वेस्ट कमी होऊन जाईल. ओके, नेक्स्ट तुमचा पॉईंट आहे तो म्हणजे रिसायकल. रिसायकलमध्ये त्याने काय सांगितलं बघा, इन रिसायकलिंग ओरिजिनल डिव्हाइस material is reused as a raw material to build a new device, resulting less waste. म्हणजेच काय, तुम्हाला एक नवीन प्रोडक्ट तयार करायचं आहे. मग ते नवीन प्रोडक्ट तयार करण्यासाठी तुम्ही काय कराल, जे जुनं प्रोडक्ट तुमच्याकडे आलं होतं त्यालाच तुम्ही पूर्ण काय कराल, ॲज अ रॉ पूर्ण तुम्ही कोलॅप्स करून टाकाल, पूर्ण तोडमोड कराल. त्याची तोडमोड करून झालं की काय, तेच जे मटेरियल आहे ते मटेरियलला तुम्ही कसं कराल, थोड्याशा वेगळ्या मेथडॉलॉजी, वेगळ्या प्रोसेसच्या अंडर त्या मटेरियल गेलं की तुम्ही काय कराल, त्याच मटेरियलचा यूज करणार. म्हणजे काय करणार, थोडक्यात नवीन मटेरियल जनरेट करणार नाही. तुमच्याकडे जे अगोदरच्या प्रोडक्टचं मटेरियल होतं त्याच प्रोडक्टला तुम्ही काय करणार, थोडंसं खराब मटेरियल असेल ते खराब मटेरियलचा यूज करणार आणि त्या मटेरियलपासून नवीन प्रोडक्ट तयार करणार. म्हणजेच काय, जे खराब अगोदरचं जे प्रोडक्ट होतं त्याच्यातून जे होणारा कचरा होता, तो कचरा कसा झाला किंवा ई वेस्ट होतं ते कमी झालं. आणि ते ई वेस्ट कमी का झालं, कारण तो जे मटेरियल होतं त्याचा रियूज करतोय आपण. कशासाठी रियूज करतोय, तर ते नवीन प्रोडक्ट बनवण्यासाठी. आणि ज्यावेळेस नवीन प्रोडक्ट बनवण्यासाठी जुन्या मटेरियलचा यूज केला जातो त्याला काय म्हणतात, रिसायकलिंग प्रोसेस म्हणतात. जुन्या मटेरियलपासून नवीन मटेरियल क्रिएट केलं किंवा जुन्या प्रोडक्टपासून नवीन प्रोडक्ट तयार केलं, त्यालाच काय म्हणतात, त्या प्रोडक्टचं रिसायकलिंग म्हणतात. नेक्स्ट तुमचा पॉईंट आहे त्यातला तो म्हणजे डिस्पोज किंवा डिस्पोजल. ओके, ज्यावेळेस कुठलाही डिव्हाइस, काही काही कंडिशन अशा पण असतात बघा, की एखादं मटेरियल असं असतं की त्याला तुम्ही रियूज करू शकत नाही किंवा त्या मटेरियलला तुम्ही रिसायकल करू शकत नाही. त्या मटेरियलपासून तुम्ही कुठलाही नवीन प्रोडक्ट तयार करू शकत नाही. मग असं मटेरियल काय करणं, नष्ट करणं गरजेचं असतं. म्हणजे काय, डिस्पोज करणं गरजेचं असतं. जे मटेरियल तुम्ही पुन्हा कधी वापरणारच नाही आहेत किंवा त्याच्यापासून कधी नवीन प्रोडक्टच बनवणार नाही आहेत, मग असं मटेरियल तुम्हाला काय करणं, डिस्पोज करणं गरजेचं असतं. डिस्पोज करता म्हणजे काय करता, पूर्णपणे नष्ट करून टाकता. ओके, मग त्याच्यासाठी त्यांनी स्टँडर्ड मेथड्स दिला डिस्पोजलसाठी. ओके, इनसायट्रेशन असतं डिस्पोजल करण्यासाठी किंवा केमिकल डिस्पोजल होऊ शकतं. तुम्ही हे काय, इनसायट्रेशन आणि केमिकल डिस्पोजल आहे जे प्रॉपर ई वेस्टचं डिस्पोजल करतात. म्हणजे ई वेस्ट जे काय आहे त्याला प्रॉपरली नष्ट करायचं असेल तर स्टँडर्ड फॉर्म कुठला आहे किंवा स्टँडर्ड मेथड्स कुठल्या आहेत, तर इनसायट्रेशन असतं आणि केमिकल डिस्पोजल असतं. केमिकल डिस्पोजल म्हणजे काय, ॲसिड वगैरे यूज करून तुम्ही काय करता, त्याला कायमचं डिस्पोज करून टाकता. ओके, इनसायट्रेशन ही पूर्ण वेगळी मेथड आहे त्यासाठी. ओके, आता त्यांनी काय दिलंय बघा, इनसायट्रेशन म्हणजे काय दिलंय, इनसायट्रेशन इज अ काइंड ऑफ थर्मल ट्रीटमेंट. ओके, थर्मल इनसायट्रेशन म्हणजे काय असतं, जाळून टाकता तुम्ही थोडक्यात. ओके, एखादी गोष्ट पेटवून देता आणि त्याला पूर्ण डिस्पोज करून टाकता. ओके, आणि काय करता, मग त्या मटेरियलचं काय होतं, ॲशमध्ये कन्वर्ट होतं. म्हणजे काय, त्याची पूर्ण राख होऊन जाते. ओके, किंवा त्याच्यापासून तुम्ही एखाद्या मटेरियलला जाळलात की त्याच्यापासून काय होतं, गॅस तयार होतो. मग त्याच गॅसचा यूज तुम्ही करू शकता दुसरी एनर्जी जनरेट करण्यासाठी. मग डिस्पोजलचा असा पण फायदा होऊ शकतो. ओके, त्याच्यानंतरचा पॉईंट आहे ग्रीन सॉफ्टवेअर. ओके, त्याच्यामध्ये त्यांनी इंट्रोडक्शन दिलंय ग्रीन सॉफ्टवेअरचं. काय पहिला पॉईंट दिलाय बघा त्यांनी, अ कम्प्युटिंग प्लॅटफॉर्म कन्सिस्ट ऑफ हार्डवेअर, सॉफ्टवेअर अँड अदर टेक्नॉलॉजीज दॅट अलाउज सॉफ्टवेअर टू वर्क. त्यांनी काय दिलंय, तुमच्याकडे जो कम्प्युटिंग प्लॅटफॉर्म आहे, तुम्ही कम्प्युटिंग कशी करता, तर तुमच्याकडे वेगळे वेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत. मग त्या प्लॅटफॉर्म्समध्ये काय काय येतं, हार्डवेअर येतं आणि सॉफ्टवेअर येतं किंवा वेगळ्या वेगळ्या टेक्नॉलॉजी येतात, ज्या टेक्नॉलॉजीज हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरच्या रिलेटेड आहेत, जे तुमच्या सॉफ्टवेअरला अलो करतं काम करण्यासाठी, असे प्लॅटफॉर्म्स. ओके, मग ते हार्डवेअर असेल किंवा सॉफ्टवेअर असेल. मग काय असतं, टू मेक प्रोग्रेस
इन इम्प्रूव्हिंग एनर्जी इफिशियन्सी वी मस्ट फोकस ऑन सॉफ्टवेअर. जर तुम्हाला एनर्जी कन्झम्पशन कमी करायचं असेल किंवा एनर्जीचं जे एनर्जीला तुम्ही इफिशियंटली वापरायचं असेल तर तुम्हाला सर्वात जास्त फोकस कशावर करायला लागतो, तर सॉफ्टवेअरवर करायला लागतो. ओके. The main component to target for improvement is processor power state. It is of two types. जे प्रोसेसर असतात ओके किंवा प्रोसेसरच्या ज्या पॉवर कन्झम्पशन असतं त्याच्यामध्ये पण 2 स्टेट्स येतात. पहिली येते सी स्टेट आणि सेकंड तुमच्याकडे जी स्टेट येते ती असते पी स्टेट. आता सी स्टेटमध्ये काय सांगितलं बघा त्यांनी, इट डिफाईन्स द डिग्री टू विच CPU इज स्लीपिंग. अशी डिग्री ज्या डिग्रीवर CPU काय होतो, ऑफ होतो किंवा स्लीप मोडला जातो. ओके. इट स्टार्ट्स ॲट CO वेअर CPU इज 100% टर्न ऑन. ओके. ज्यावेळेस CO तिथे प्रेझेंट असतो त्यावेळेस काय होतं, तुमचा जो CPU आहे तो 100% टर्न ऑन असतो. ओके. हायर द नंबर डीपर इज टू स्लीप मोड and so more time CPU will take to wake up in various states. CS त्याने काय दिले, CPUचं जे वर्किंग आहे किंवा CPU सी स्टेटमध्ये कसं जातो याच्यासाठी त्यांनी फंक्शन्स किंवा सी स्टेटचे जे मोड्स आहेत ते त्यांनी तुम्हाला दिले. ओके. CO जे मोड असतो तो CO मोडचा यूज काय होतो, सी स्टेटमधला जो CO मोड असतो त्याचा यूज काय होतो, CPU काय असतो ऑपरेटिंग कंडिशनमध्ये आहे हा CO जो मोड असतो तो दाखवतो किंवा C0 मोड असतो तो दाखवतो. C1 बोर्ड काय दाखवतो, CPUचा जो क्लॉक असतो ओके दॅट आर हेल्टेड विया सॉफ्टवेअर. हेल्टेड म्हणजे काय, थोडंसं तिथे थर्मल चेंजेस होतात किंवा हीट वाढते ओके त्यावेळेस काय होतं, हेल्ट होतो म्हणजे काय बग्स यायला चालू होतात सॉफ्टवेअरमध्ये. तर अशा वेळेस C1 जो काय मोड आहे ते हे दाखवतो त्यातले जे बग्स असतात ते ओके ते सॉफ्टवेअरमधले बग्स दाखवतो. आता C2 काय करतो, हार्डवेअरमधले जे बग्स असतात किंवा हार्डवेअरमधले जे काय प्रॉब्लेम्स असतात ते डिनोट करतो तुम्हाला तिथे. ओके. C3 काय करतो, CPU इज इन स्लीप मोड बाय स्टॉपिंग क्लॉक्स अँड रिड्युसिंग व्होल्टेज. C3 म्हणजे काय असतं, CPU तुमचं स्लीपिंग मोडमध्ये गेला आहे असं तुम्हाला समजतं. C4 म्हणजे काय, डीपर स्लीप मोडमध्ये असतो. म्हणजे तुम्ही जर कीबोर्डचे बटन प्रेस केले, तुम्ही काय करला स्लीपिंग मोडवर ठेवलात आणि तुम्ही समजा 2 मिनिटानंतर पुन्हा एंटर प्रेस केलात तर काय लगेच डेस्कटॉपवरची जी स्क्रीन आहे ती लगेच ऑन होते. पण काय काय वेळेस काय होतं बघा, समजा तुम्ही स्लीप मोडवर ठेवलात आणि 1-2 तास तुम्ही त्या डेस्कटॉपकडे बघितलंच नाही तर तुम्ही कितीही कीबोर्डवरचे बटन्स प्रेस करा, कितीही माऊसला ऑपरेट करा तर ते काय लगेच एक 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 मिनिटानंतर वगैरे तो जो डेस्कटॉप आहे चालू होतो. म्हणजे काय, डीप स्लीप मोडमध्ये तो PC गेलेला असतो. ओके. C5 म्हणजे काय असतं, एनहान्स डीपर स्लीप मोड बाय रिड्युसिंग व्होल्टेज अँड टर्निंग ऑफ मेमरी कॅशे. ओके. ज्या मेमरीचे स्टोरेज असते किंवा मेमरीमध्ये जे कॅशे मेमरी असते जी वोलाटाईल मेमरी असते ती मेमरी कशी असते, तुम्ही ऑफ करून ठेवलात किंवा तिचे जे स्टोरेज आहे ते ऑफ करून ठेवलात किंवा तुम्ही असं पण म्हणू शकता ते जो डेटा स्टोअर करत असतो तो डेटा स्टोअर कसं व्होल्टेजच्या किंवा सिग्नलच्या फॉर्ममध्ये असतो. ओके. मग तो डेटा सिग्नल्स त्याचे जर येणं बंद झालं तर ऑटोमॅटिक डेटा स्टोरेज कसं असतो, बंद होतो. डेटा स्टोअर करणं थांबवतं मेमरी असते ती. ओके. मग ते काय असतं, टर्न ऑफ मोड तो झाला. मग तो टर्न ऑफ मोड काय असतो, C5 जो मोड आहे तो दाखवतो. C6 म्हणजे काय असतो, CPU इन डीप पॉवर डाऊन मोड म्हणजे काय, शटडाऊन मोडवर जातो तो C6 मध्ये. पी स्टेटमध्ये काय सांगितलं बघा त्यांनी, इट डिफाईन्स द फ्रिक्वेन्सी ॲट विच प्रोसेसर इज रनिंग. प्रोसेसर कोणत्या फ्रिक्वेन्सीला रन करतोय किंवा कुठल्या फ्रिक्वेन्सीवर प्रोसेसर तुमचा चालू आहे ते काय दाखवतं, पी स्टेट दाखवत असते. ओके. पी स्टेटची जी एनर्जी सेव्हिंगचं जे इक्वेशन आहे ते त्याने असे दिले, P इज इक्वल टू CV² इंटू F. पी म्हणजे काय असतं, पॉवर रिक्वायर्ड टू रन द CPU. जर तुम्हाला फाइंड करायचं असेल तर तुम्हाला काय लागतो, त्या जो कॅपॅसिटन्स आहे किंवा कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू लागते, व्होल्टेज किती आहे आणि फ्रिक्वेन्सी किती आहे ती व्हॅल्यू लागते. ओके. पॉवर रिक्वायर्ड जर तुम्हाला CPUची काढायची असेल ओके किंवा CPU रन होण्यासाठी किती पॉवर रिक्वायर्ड आहे हे जर तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल तर तुमच्याकडे व्होल्टेजची व्हॅल्यू, फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू ॲज वेल एज कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू असणं गरजेचं असतं. ओके. फंक्शनमध्ये त्याने काय दिलं आहे बघा, पी स्टेटमधला जो P0 जो स्टेट असतो तो काय करतो, प्रोसेसर रन विथ मॅक्झिमम पॉवर आणि मॅक्झिमम इफिशियन्सीवर रन करतो.
किंवा मॅक्झिमम फ्रिक्वेन्सीवर रन करतो. P1 मोड जो असतो, P1 मोड काय करतो, तर काय करतो, पॉवर अँड फ्रिक्वेन्सी स्केल डाऊन दॅन P0, म्हणजे P0 पेक्षा कमी पॉवर आणि कमी फ्रिक्वेन्सीवर त्याला आणून सोडतो. Pn मोड म्हणजे काय असतं, मिनिमम पॉवरवर आणि मिनिमम फ्रिक्वेन्सीवर काय करतो, CPU रन करण्याचं काम Pn मोड करतो. ओके, सो याच्यामध्ये आपला जो नेक्स्ट पॉईंट आहे तो आहे एनर्जी सेव्हिंग अँड सॉफ्टवेअर टेक्निक्स. हा जो आपण पॉईंट आहे तो आपण काय करू, नेक्स्ट लेक्चरला बघू. आणि याच्यामध्ये सब पॉईंट्स आहेत, कम्प्युटेशनल इफिशियन्सी, त्याच्यामध्ये वेगळे पॉईंट्स आहेत, डेटा इफिशियन्सी आहे, कॉन्टेक्स्ट अवेअरनेस आहे आणि आयडियल इफिशियन्सी आहे. ओके, सो मोठा पॉईंट आहे, आपण काय करू तो नेक्स्ट लेक्चरला बघू. जर काही डाऊट असेल तुम्हाला तर तुम्ही विचारू शकता.